पाहूया. सत्याच्या शोधात झगडणाऱ्या पत्रकारांची ऑडिओ येत नाही. स्वप्ननगरी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक या गावातून सत्याला शब्दांची पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये होतोय. माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात गेल्या 25 वर्षांपासून एक नाव सातत्यानं सत्य मांडत आहे. ते नाव म्हणजेच कमलेश सुतार. फर्ग्युसन महाविद्यालय कला शाखेतून पदवी, सिम्बॉयसिस विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर टीव्ही पत्रकारितेत 25 वर्षांहून अधिक असा दीर्घ अनुभव असलेल्या कमलेश सुतार यांनी आपल्या वेगळ्या धाटणीच्या रिपोर्टिंगनं आपली छाप सोडली. देशातील सर्वात लोकप्रिय माध्यम दूरदर्शनमधून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. पत्रकारितेच्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमातून बातमीदारी केली. इंग्रजी माध्यमाच्या वृत्तवाहिन्यांमध्ये आपल्या शोध पत्रकारिता आणि समाजाभिमुख पत्रकारितेनं एक नवा आदर्श निर्माण केला. टाइम्स नाऊ, न्यूज एक्स आणि इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिन्यांमध्ये आपल्या धडाकेबाज पत्रकारितेचा ठसा उमटवला. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी न्यूज चॅनल आज तकमध्ये स्पेशल कव्हरेजसाठी त्यांनी देशभरात, विशेषतः गोवा आणि गुजरात राज्यात अभ्यासपूर्ण बातमीदारी केली. गोव्यातील मायनिंग घोटाळा, गुजरातमधील बीटी कॉटनच्या माध्यमातून लहान मुलांचं होणारं शोषण, व्यापम घोटाळ्यातील नम्रता डामोर केस यांचा इथं विशेष उल्लेख करावा लागेल. Kamlesh Sutar's investigative report on the newsroom last night, and as a consequence of the India Today investigation, the Ujjain Superintendent of Police has now ordered that this matter be probed again. So far, the family alleges that the investigations have been shoddy, and a detailed probe into Namrata's death will not only nab her killers, but will also nab the real culprits behind the serial deaths in the Vyapam scam. त्यांनी मुंबई तक या डिजिटल चॅनेलच्या महाराष्ट्र डायरी कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडलेल्या राजकीय किस्सांनी मराठी मनात वेगळंच घर केलं. नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. मी कमलेश सुतार. महाराष्ट्र डायरीच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठी वृत्तवाहिनीत त्यांनी झी 24 तासच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले. खूप मोठी बातमी घेऊन आम्ही आज झी 24 तासवर लाईव्ह आलेलो आहोत. मराठी वृत्तवाहिनीतील पहिला पॉडकास्ट शो टू द पॉइंट विथ कमलेश सुतार हा खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याकडनं कधी संपर्क करण्याचा होय त्यांचा फोन आला. माझी पद्धत फिरेल, तुम्ही काही बोला. महाराष्ट्राचं राजकारण असो वा विधानसभा, लोकसभा निवडणुका, झी 24 तासच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणले. निर्भीड संपादक म्हणून आपली विशेष ओळख निर्माण केली. शेतकरी आत्महत्या आणि सामाजिक प्रश्न अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले. बळीराजाच्या या मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाला हा कुठेतरी जो अंधार तयार झालाय, त्या अंधारात एक आशेचा किरण दाखवण्यासाठी झी 24 तास घेऊन आलाय एक विशेष मोहीम, फक्त लढ म्हणा. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस आणली. पार्थ पवार आणि पिंपरी चिंचवड TDR घोटाळा उघडकीस आणला. वेळप्रसंगी त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. पण व्यवस्थेला प्रश्न विचारणं त्यांनी कधी थांबवलं नाही आणि थांबवणारही नाही. महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडणारा आवाज म्हणजेच कमलेश सुतार. लोकांचं लक्ष नाहीये, कोणी इथे बघत नाहीये, त्यामुळे आपण कुठलाही व्यवहार करू शकतो, सरकारी जमिनी परस्पर विकू शकतो, असं जर काहींना वाटलं असेल तर तसं नाहीये. झी 24 तास जागा आहे, त्या जागत्याचं काम आम्ही करतोय आणि त्या जागत्याच्या माध्यमातूनच ही बातमी आम्ही तुमच्या समोर आणली आणि आज त्या बातमीचा इम्पॅक्ट महाराष्ट्राने बघितला आहे. टीव्ही, डिजिटल क्षेत्रात विहार केल्यानंतर कमलेश सुतार यांनी लेखन क्षेत्रातही आपली वेगळी वाट चोखाळली. महाराष्ट्राच्या राजकारणातील 2019 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाला 36 डेज, अ पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ ॲम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अँड बेट्रेयल
या इंग्रजी पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध केलं. हे पुस्तक खूप गाजलं. हेच पुस्तक आता वेब सिरीजच्या रूपात येऊ घातले. त्यांच्या साहित्य कृतीचं दिग्गजांनी कौतुक केलं. Colleague Kamlesh Sutar, who's really been tracking this inside out. Kamlesh, you wrote a book on Maharashtra's politics in November of 2019, all the drama that took place then, but you've got another book on hand. Did you know Eknath Shinde very well? Did you really believe, or did you think Eknath Shinde knew that he was going to become chief minister when he started this rebellion? कमलेश, इनकी किताब आ रही है जिसका टाइटल है 36 Days, A Political Chronicle of Ambition, Deception, Trust and Betrayal. लेकिन जब इस किताब को पढ़ रहे थे तो वो बिल्कुल थ्रिलर जैसा फील आ रहा था. Day 1, Day 2, Day 3 और कई चीजें जो बड़ी न्यूज कवरेज में आप मिस कर देते हैं कि फलाने साहब रात को अमेजोन की जैक लाइन देख के सोए तो सुबह देखा उसे तो उद्धव ठाकरे की 8 मिस कॉल थी. तो ये मजेदार है. आपके दिमाग में इस किताब का स्ट्रक्चर कैसे आया? आप तो न्यूज वाले आदमी, ये थ्रिलर की तरह लिखा जैसे कोई वेब सीरीज देख रहे हो. कमलेश सुतार यांना ब्रिटिश सरकारची सुप्रसिद्ध चेवनिंग फेलोशिप 2022 प्रदान करण्यात आली होती. त्यांनी 3 महिने लंडनमध्ये वास्तव्य करून न्यू सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर इथं आपला शोधनिबंध सादर केला. 2011 मध्ये मुंबई प्रेस क्लब तर्फे पाकिस्तानात गेलेल्या पत्रकारांच्या शिष्टमंडळात कमलेश सुतार होते. सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रश्न. कमलेश सुतार सत्यासाठी सदैव सज्ज. पत्रकारितेत आपल्या वेगळ्या आणि निर्भीड शैलीनं आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कमलेश सुतार यांना लढवय्ये पत्रकार कैलासवासी काकासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार देताना आचार्य आत्रे समिती मुंबई आणि काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान यांना अतीव आनंद होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या लक्ष शुभेच्छा. तर असे निर्भीड पत्रकार कमलेश सुतार यांना आता आपण यंदाचा आपला हा पुरस्कार प्रदान करूया. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजसाहेब ठाकरे यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. शाल, पुस्तक भेट, सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आपण जोरदार टाळ्यांनी कमलेश सुतार यांचं अभिनंदन करूया. सगळ्या समितीच्या सदस्यांना मी विनंती करते आपण कृपया मंचावर यावं. महेशजी, औटीजी, कोठेकरजी, विसूभाऊ, उमाताई, यानंतर राजसाहेब आपण तुमची विनंती म्हणजे तुम्हाला जरा अजून एक त्रास देतोय. आमच्याच समितीचे एक सन्माननीय सदस्य आहेत. नुकताच त्यांना संरक्षण क्षेत्रातला उत्कृष्ट सेवा आणि योगदानाबद्दलचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारत सन्मान हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. असे विज्ञानेश शंकर मासावकर जे आमच्या समितीचे सदस्य पण आहेत. सन्माननीय मासावकरजी, आपण कृपया मंचावर यावं. तर त्यांचा आपण एक सन्मान करावा आमच्या समितीच्या आणि आपल्याही वतीने अशी मी विनंती करते. आत्ता ते मुख्य प्रबंधक माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई इथे आहेत. भारतीय नौदल प्रमुखांचं मानाचं पदक तरुण वयात त्यांनी प्राप्त केलेलं आहे. नौदलाला अर्धा डझनाहून युद्धनौका विक्रमी वेळेत सुपूर्द करणारे असे ते अधिकारी आहेत. गेल्या वर्षी त्यांना नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. इंजिनिअरिंग त्यांनी थडुमल कॉलेजमधनं केलं आणि कॉलेजने सुद्धा त्यांना हॉल ऑफ फेममध्ये सन्मानित केलेलं आहे. सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार, महाराष्ट्र प्रतिभारत्न गौरव पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार, मुंबई महापौर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि सध्या ते वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकारिणीचेही सदस्य आहेत आणि आमच्याही समितीचे सदस्य आहेत. आपलं अभिनंदन मासावकरजी. असेच पुरस्कार आपल्याला मिळत राहोत. तर यानंतर आता अर्थातच आपल्याला सगळ्यांचे विचार ऐकायचे. तर सर्वात प्रथम मी अरुणभाई गुजराथींना विनंती करीन की आपण आपले विचार इथे व्यक्त करावे.